श्री स्वामी समर्थ. आज हॉटेलमध्ये मिळते तशी डाळ खिचडी बनवणार आहोत. एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी लागते खिचडी, हेल्दी पण आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलाय, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी काळ्या उडदाची डाळ आहे. तुम्ही काळ्या उडदाची डाळ नसेल तर हिरव्या सालीसकट मुगाची डाळ आहे ती वापरू शकतात. आता इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करायला घेतलंय, त्यात हळद आणि मीठ घालून घेतलं. आता पाणी उकळते तोवर आपण हे डाळी आणि तांदूळ छान स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेऊ, म्हणजे इकडे तिकडे आपलं पाणी तोवर उकळत राहील. आता हे स्वच्छ धुवायला घेऊ. बघा छान स्वच्छ धुवून घेतलंय मी. इकडे पाणी आपलं आता उकळत आलंय, त्यात आपण आता डाळ आणि तांदूळ टाकून देऊ. आता याला उकळी येते तोवर इकडं मी भाजी चिरून घेतलंय. बटाटे, हिरवे मटार तोडली आणि माझ्याकडे होतं दुधी, यांचे छान बारीक काप करून घेतले मी. आणि हे आता स्वच्छ धुवून मी डाळ तांदूळ सोबत शिजायला टाकून देणार आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ते तुम्ही टाकू शकता. गाजर असेल, शिमला मिरची असेल. आता याला छान आपण कमी गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊ. बघा इतकं पाणी टाकायचं आहे, भाज्या तांदूळ बुडेल इतकं. त्याची तयारी करून घेऊ. कांदा, टोमॅटो, लसूण ते करून घेऊ पेस्ट तयार. आता बघा आपल्या इतकं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. आता दुसरी शिट्टी झाली, मी आता गॅस बंद करते. याची वाफ पूर्ण निघू देते. बघा पूर्ण वाफ निघाली. आता आपण कुकर उघडून बघू. बघा आपलं डाळ तांदूळ भाज्या छान शिजल्या आहेत, नरम झालं एकदम. अशी खाल्ली भाजी तरी छान लागते खिचडी स्वारी. आता इथं मी तोवर पाणी गरम करायला ठेवते आणि इकडे साहित्य सर्व मी कापून ठेवलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवू. कढई थोडी मोठी घ्या, म्हणजे त्याच्यात आपल्याला पाणी टाकून डाळ खिचडी छान फेटता येईल. आता तेल तापलं आपलं. आता इथं आपण मोहरी घालू. आता मोहरी आपली छान तळतळली आहे, तेल छान तापलंय आपलं. आता त्यात आपण जिरं घालून घेऊ. आता इथे मी 2 तेजपान घेतले. आता अद्रक लसूण पेस्ट बारीक करून घेतली ती घातली. आता याला छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये. लसूण छान गुलाबी होऊ देऊ आपण. आता यात मी हिरवी मिरची घेतली ती टाकून देते, तिला पण छान तेलात फ्राय होऊ देते. कढीपत्ता घालून घेतलाय. सगळं आता तेलात छान आपण फ्राय करून घेऊ. बघा सगळं आता तेलात फ्राय झालंय. आता यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदा पण छान तेलात आपण फ्राय करून घेऊ. कांदा छान फ्राय झाला की त्याच्यात आपण लगेच बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत. आणि थोडी जी कोथिंबीर टाकली थोडी याच्यात टाकू, थोडी वरून टाकणार आहोत आपण. ते सगळ्या गोष्टी छान आपण तेलात फ्राय करून घेऊ. आता आपण मसाले टाकू. मसाले थोडे थोडे टाकणार आहेत आपण, कारण त्यात आपण हिरवी मिरची त्याचा पण वापर केला आहे. तिखट घालून घेतलं. आता एक गरम मसाला घालणार आहोत आणि धने पावडर. असं सगळं आता तेलात फ्राय करून घेते. आता आपले मसाले छान तेलात फ्राय झालेत. आता यात आपण जी आपली डाळ आणि तांदूळ शिजवून खिचडी तयार केली ती घालून घेऊ. बघ किती नरम छान शिजलेल्या आहेत भाज्या खिचडी.
मस्त सॉफ्ट झालंय. त्याला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. तोवर आपल्या इकडं पाणी पण उकळलंय गरम करायला ठेवलेलं. ते पाणी आता वरून टाकून घेऊ आपण. आता पाणी घालते. आधी मी थोडं पाणी घातलं. छान याला फेटून घेतलं, मिक्स करून घेतलं. चमच्याने असं दाबून मिक्स करा. आणि नंतर अजून थोडं पाणी घातलं. म्हणजे जेवढं आपण पातेल्यात पाणी ठेवायला गरम करायला ठेवलं होतं तेवढं पाणी पूर्ण लागलंय. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. तुम्हाला किती सैल करायची किंवा किती घट्ट ठेवायची आहे खिचडी. बघा अजून मी नंतर पाणी टाकून घेतलं होतं. पण जशी खिचडी उकडत जाते तशी घट्ट होत जाते, म्हणून मी पूर्ण पाणी त्याच्यात वापरून घेतले. बघा छान खिचडी आपली घट्ट झाली आहे. बघा आपली खिचडी छान घट्ट झाली आहे. पाणी पण पूर्ण त्याच्यात आटून गेलंय. आता इकडं मी वरून तडका देण्यासाठी तडका पॅन घेतलंय. त्यात तूप घालून घेतलं. तुम्ही तेलाचं पण देऊ शकता, पण तुपामुळे छान टेस्ट येते. आता यात मी हिंग घालून घेतलं. हे खडे हिंग होतं, ते ओलसर झालंय थोडं खलबत्त्यात कुठल्यामुळे. आता लाल मिरची, आता याच्यात मी बेडगी मिरचीने काश्मीरी मिरची घेतली, तुकडे करून घेतले आणि ती तडक्यात टाकून घेतली. आता हिला छान तेलात फ्राय करून घेते आणि हा तडका आपण खिचडी टाकून घेऊ. बघा किती छान तडका बसलाय. ह्या तडक्यामुळे खिचडी टेस्ट अजून वाढते. कलर पण छान आलाय खिचडीला आणि टेक्स्चर पण मस्त आलं, एकदम हॉटेलला भेटतं तसं. आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ बारीक चिरलेली. बघा आपली डाळ खिचडी तयार झाली. तुम्हाला ही हॉटेलसारख्या डाळ खिचडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचा आयकॉन नक्की दाबा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.